मी कोणतीही औपचारिकता न बाळगता मुख्य विषयाला हात घालतो आणि बोलण्यास प्रारंभ करतो. नाशिकच्या साहित्यिक इतिहास आणि आजचे वर्तमान. तसं बघितलं तर इतिहास अध्यक्षीय भाषणामधून आला आहे. जे मी लिहिले होते मुद्दे त्याच्यातले बरेच कव्हर झालेले आहे आणि वर्तमान हा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचं मी एक शब्द पण लिहिलेला नाही आहे. ते असंच जे दिसतं ते सांगू शकतो. 10 मिनटं आहे. 10 मिनटामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं पाहायला गेलं तर नाशिकच्या साहित्यिक वातावरणाला चिंतनाचं बळ देणारे अनेक साहित्यिक आहे. आपण हा गोवर्धन पर्वत असं म्हणूया. हे नाशिकचं साहित्याचं वातावरण हे पूर्णपणे गोवर्धन पर्वत आहे आणि त्याला उचलण्याचं काम अर्थात श्रीकृष्णाने केलं होतं. सगळ्यांना असं वाटतं की गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने पेरला होता एका करंगळीवर, पण त्या जोडीला असंख्य ते नगरीतील सर्व मंडळी होते आणि त्यांच्या साक्षीने तो गोवर्धन पर्वत उचलला होता. मला असं वाटतं नाशिकचं सुद्धा तसंच आहे की कोणी एक व्यक्ती नाही तर हे सर्व मंडळी की त्यांचे नावं घेणं. आज जर कधी मी नावं सुद्धा वाचण्याचा जर प्रारंभ केला की इतिहासापासून वर्तमान आणि वर्तमानापासून भविष्य, की जे भविष्य मला आजच्या ह्या युवा लेखकांमध्ये कवींमध्ये दिसत आहे ते जर मी मांडण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित गोवर्धन पर्वताला ज्यांनी टिकू दिला होता त्याहीपेक्षा अधिक लोकांचं तिथं पाठबळ असेल असं मला वाटतं. तर नाशिक हे एक स्वतंत्र वाङ्मयीन संस्कृती असलेलं क्षेत्र आहे आणि मुळातच तसं पाहायला गेलं तर नाशिक हे धर्मपीठ म्हणून ओळखलं जायचं. त्यामुळे तिथला नाशिकचा हा जो सगळा भाग आहे याला एक संस्कृती लाभलेली आहे. पोथ्या, ओव्या ह्या सर्व इथं जपल्या जातात. अगदी आपण रामकोंडावर जरी गेलं तरी आपल्याला त्या दिसतात. अभंग आणि त्याची सर्व पडसाद आपल्या या साहित्य कला क्षेत्रांवरती उमटलेले आहे. अगदीच जर धागा सुरुवात करायचा म्हटला कुठून करायचा तर ज्ञानेश्वर, आपले सोपानदेव आणि सर्व निवृत्तीनाथ यांचं सुद्धा तिथे वास्तव होतं. नामदेवांच्या ज्या अभंगांमध्ये नासिकाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या अभंगवळीमध्ये, तर तिथून तो धागा सुरू होतो. आणि त्यानंतर अगदी समर्थ रामदास की ज्यांनी 12 वर्ष इथे तपश्चर्या केली, त्यांचा जुना दासबोध हा ग्रंथ त्यांनी इथेच रचलेला आहे. त्यामुळे नाशिकचं साहित्याची नातं सगळ्यात पहिले ह्या संतांनी जोडलं गेलं असं मला वाटतं. लीळा चरित्र हा ग्रंथ सुद्धा ज्यांनी लिहिला त्यांचं पण इथे वास्तव होतं सिन्नरच्या भागामध्ये, नाशिकमध्ये. आणि त्यातील काही लीळा चरित्रामध्ये बघितलं तर त्याचे संदर्भ नाशिकचे तुम्हाला दिसतात, तिथल्या संस्कृतीचे. आता स्वातंत्र्यपूर्व कालातील जेव्हा आपण येतो तर त्याच्यामध्ये अनेक नावं आहे. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी आपल्या नाशिकला न्यायाधीश म्हणून जेव्हा ते रुजू झाले त्यांचा मी अभ्यास करताना मला असं जाणवलं की त्यांनी समीक्षणात्मक लिखाण खूप छान पद्धतीने केलेलं आहे. गीतेवरती त्यांनी तत्वज्ञान मांडलं आणि त्यावेळेस त्यांनी जी साहित्य चळवळ उभी केली त्यामुळेच कदाचित स्वातंत्र्याला एक बळ भेटलं. तत्वज्ञान काय असतं ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना लोकहितवादी ही आपण नाशिककरांनी पदवी दिली. तो पण एक साहित्याचा धागा आहे. अगदी उगवत्या शैलीत मी घेण्याचा प्रयत्न करतोय. मधल्या कालखंडामध्ये जर आपण एक नाव मी घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही स्वातंत्र्यपूर्वाचं, ते आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या ज्या स्वतंत्रकाक्षी कविता होत्या, स्वातंत्र्याने प्रेरणाने भरलेल्या ज्या कविता होत्या त्या ऐकल्यानंतर त्यावेळेस एक प्रश्न साहजिक पडायचा की ह्या व्यक्तीला, किंवा आजही आम्हाला पडतो की ह्या व्यक्तीला इतकी प्रेरणा कुठून येत असेल. ते नाशिकला त्यांचं बालपण होतं आणि मला एक जाणवलं आणि त्याचं उत्तरही भेटलं की ते त्यांचं बालपणातच संस्कार जे नाशिककरांनी किंवा नाशिकमधून मिळालेले होते ते त्यांच्या स्वातंत्र्याच्या कवितेमध्ये होते. कवी गोविंद ज्यांची आज आपली जयंती आहे, कवी गोविंद दरेकर, आज त्यांचा नामोल्लेख करताना मला खूप आनंद होतोय.
ते शरीराने अपंग होते, मनान ते नेहमी म्हणायचे मी शरीराने पांगू आहे पण मनाने देशभक्त कवी आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर त्यांचे सावरकर बंधू आणि गोविंद दरेकर म्हणजे कवी गोविंद हे एकत्र खेळले आपल्या टी भांडेश्वर भागामध्ये. आणि त्यांच्या कविता संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण मराठी विश्वाला प्रेरणा दिली. ही नाशिकच्या साहित्यिकातली सगळ्यात मोठी माझ्या मते अचिव्हमेंट होती. आणि ज्यावेळेस आपण स्वातंत्र्याकडून ज्यावेळेस इकडे येत असतो त्यावेळेस अनेक अजून नावं जोडलेली आहे. सरांनी उल्लेख केला जो टिळकांचा, लक्ष्मीबाई टिळक, वाना टिळक ज्यांनी मुला फुलांच्या कविता लिहिल्या, लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे आजही त्या पुस्तकाला इतकी मागणी आहे की नाशिकचा त्याचं नाम उल्लेख केलेला आहे. अजून एक नाव जे आपण मी ज्यांचं व्रत घेतलेलं आहे की सोपानदेव चौधरी. सोपानदेव चौधरींनी अनेक काव्य मैफिली गाजवलेल्या आहे. अगदी रात्री 3-3 वाजेपर्यंत काव्य मैफिल घेणारा हा कवी नाशिककर होता. हे नाशिककरांना कदाचित विसरता कामा नये हे मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कवितेची सुरुवात किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी कविता लिहिलेली आहे त्याची गाण्याची जी पद्धत होती ती फक्त सोपानदेव चौधरींकडे होती. हे असे सावरकर सांगायचे. माझी देशभक्तीची जी प्रेरणा आहे, तिचा भाव आहे, ती गायनातून कोणी व्यक्त करत असेल तर ते सोपानदेव चौधरी होते. इतके ताकदीचे कवी आपल्याला सोपानदेव चौधरी इथे भेटले. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे काव्यकोकिळ ही पदवी दिली. हा नाशिकचा इतिहास आहे. आणि सगळं येत असताना एक नाव जसं सावरकरांचं मी मोठ्या याच्याने घेतलं, ते दुसरं नाव म्हणजे आपले कुसुमाग्रज. आज ज्यांच्या नावाच्या निमित्ताने ही संस्था आहे साहित्यकना किंवा आज आपण सगळे एकत्र येत असतो. मराठीतलं दुसरं ज्ञानपीठ पुरस्कार, मला वाटत नाही की त्यांच्याबद्दल मी इथं सांगितलं पाहिजे, पण मला एक जरूर सांगावं असं वाटतं. कुसुमाग्रजांना मी जवळून एकदा पाहिलेलं आहे. त्यावेळेस मी देशदूतला काम करायचो. ते जसे आले त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आलं त्यांनी सतत युवकांना किंवा जे उभरते कवी लेखक यांना पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. त्यांची जे काही अचिव्हमेंट, लिखाण, ज्ञानपीठ पुरस्कार हा एक वेगळा मला असं वाटतं की एक तराजू तो आणि तेवढाच मोठा तराजू किंवा त्यापेक्षाही जास्त झुकतं माप मला त्या व्यक्तीला द्यावंसं वाटतं की त्यामुळं हे नाशिकचं साहित्यिक वातावरण पुढच्या टप्प्यावरती गेलेलं आहे. जसं सावरकरांचं किंवा आपण कुसुमाग्रजांचं, वसंत कानेटकरांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. वसंत कानेटकरांनी 40 नाटकं लिहिले. आणि हे सगळं होत असताना आज आपण ह्या वर्तमानाकडे येत आहे. आणि वर्तमानाकडे येत असताना मला अजून काही लेखकांचा नाम उल्लेख, ॲक्च्युली मी जसं सांगितलं की सगळ्यांचेच नाम उल्लेख करायचं ठरलं तर वेळ कमी पडेल, पण तरीही अववर्टी असतील किंवा डॉक्टर शंकर बोराडे असतील की यांचे नाव घेतल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. किशोर पाठक असंख्य आहे. अरुण काळे की त्यांना मी बघितलं नाही, ऐकलं नाही, पण त्यांचा जयंत पवारांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे कथासंग्रह, ज्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे, त्या कथेमध्ये एक ग्रामीण भागातील कवी जेव्हा मुंबईच्या बकाल वातावरणात गिरणी कामगारांच्या इथे जातो तेव्हा तो कसा अनुभवतो, तर कवी मित्र म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. असे हे अरुण काळे नाशिकचे कवी होते की ज्यांना महाराष्ट्रभर त्यांचं नाव आज गाजत आहे, ते जरी नसले तरी. तर असे खूप नावं आहे की ज्यांचं इथे उल्लेख करावा असं वाटतो. विलास पगार सर आमचे पत्रकारितेमधले एक अजून एक नाव की त्यांनी पण एक सुंदर पद्धतीने कविता केल्या आणि त्यांनी सतत आपली पत्रकारिता त्या क्षेत्रासाठी दिली. विनायकदादा पाटील हे एक आहे. यशवंत पाठक, असे अनेक कवींचे नावं आहे. आणि जेव्हा मी वर्तमानाकडे येतो त्यावेळेस मला इथले आपल्या ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक मी काढलं 2 दिवसापूर्वी. तर त्याच्यामध्ये साहित्य गोतावळा, त्याच्यामध्ये सुरुवातचं पहिलं नाव होतं शहाणे, मनोहर शहाणे, आणि शेवटचं नाव होतं समृद्धी बनकर की जी युवा कवयित्री आहे, लेखिका आहे, 9वीची मुलगी, तिने पुस्तक प्रकाशित केलेले. सर 251 नावं होते.
आणि त्या व्यतिरिक्तही मला असं वाटतं की 200 नावं राहिली असतील. तर असे 500 लोकांची नावं आहे. इथं वर्तमान समोर माझ्या बसलेलं आहे की कुणाकोणाचं नाव घेऊ आणि कुणाकोणाचं राहू असं मला वाटतं. खूप मोठं नाव ह्या समोर माझ्या इथे बसलेले आहे विलास पोतदार सर आहे की जे नाशिकच्या प्रकाशन क्षेत्रातील एक मोठं नाव आपण त्यांना म्हणतो की त्यांच्या रूपाने वैशाली प्रकाशन हे सर्व संपूर्ण भारतात जात आहेत. सरांनी जसा उल्लेख केला खैरनार सरांचा की मी त्यांचे जे सगळे कार्यक्रम बघण्याचा ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं ओघवतं भाषण लेखकांना त्यांनी व्यासपीठ देण्याचं प्रयत्न केले. असे प्रत्येक मालुसकर सर असतील की ज्यावेळेस आपण असं म्हणतो की अरे आमच्याकडे रवींद्र मालुसकर आहे त्यावेळेस जळगावचा एखादा व्यक्ती म्हणत असेल की अरे आमच्याकडे रवींद्र मालुसकर एखादा सूत्रसंचालक पाहिजे होता की त्यांनी आमच्या ह्या सगळ्या जे मी भाषणातून सांगण्याचा प्रयत्न करतो की आमचे साहित्यिक काय वेगळे आहे ते एका शब्दात सांगतात प्रत्येक सूत्रसंचलनमध्ये. ही वेगळी नाशिकची खासियत आहे. विलास पंचभाई असतील, संजय गोराडे सर असतील, विवेक उगल मुगले, माझ्या मते ते नेहमी आमच्या युवकांना प्रोत्साहन देत असतात. कुसुमाग्रज जसं त्यांचा एक स्वभाव होता तसा स्वभाव सर तुमच्यात निश्चित आहे. मी एवढं तुम्हाला सांगतो. राज शेळके सर यांच्या कविता सगळेच इथं एकेकांचे एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव राहून जाईल त्याच्यामुळे मी जास्त लांब जात नाही. पण एवढं एक जरूर मी सांगतो या निमित्ताने मला 10 मिनिटाचा कालावधी दिला होता. 10 मिनिटं संपत आलेले आहे आणि शेवटला जाता जाता एक सांगेल की नाशिकमध्ये युवा हे पुढचं भविष्य आहे आणि असे अनेक युवा आज इथं उभे आहे की ते भविष्य चांगलं वर्तवतील आणि गेल्या पुढच्या 50 वर्षानंतर साहित्यिकांचा हा विषय राहील की नाशिकचा इतिहास जसं आज मी कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, वाना टिळक जेवढे नावं घेतले त्या भाषणामध्ये इथं जमलेल्या सगळ्यांचा उल्लेख राहील. इतका हा नाशिकचा इतिहास सुजलाम सुफलाम आणि चिरकाल टिकणारा राहील. धन्यवाद. नमस्कार. विषयाचा पट खूप मोठा आहे की जो 5-10 मिनिटांमध्ये बांधणं अतिशय अवघड आहे. मला वाटतं आपल्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या स्वागताच्या भाषणामध्ये त्याचा बराच भाग कव्हर केलेला आहे. किरणने पण आता बऱ्याच लोकांची नावं आणि ती नातेसंबंध आपल्यापुढे मांडलेले आहेत. मी थोडं वेगळं या निमित्ताने बोलू इच्छितो. नाशिकचा इतिहास आणि वर्तमान हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. 2 दिवसापूर्वी म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी जयपूरला मोठं असं फेस्टिवल भरलेलं होतं. कालच्या लोकसत्तेमध्ये आणि आजच्या लोकसत्तेतलं जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला जाणवलं असेल. त्या संमेलनाला मी आणि विलास पोतदार आम्ही दोघेही जण गेलो होतो. अतिशय जगप्रसिद्ध असलेलं हे संमेलन म्हणजे लिटरेचर फेस्टिवल अतिशय वेगळ्या पद्धतीनं संपन्न केलं जातं. नाशिकला तसा प्रयोग व्हायला पाहिजे किंवा इतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढी संमेलनं होतात मग ते अखिल भारतीय साहित्य संमेलन जरी असेल तरी त्यांनी त्यांचा कित्ता गिरवावा इतकं ते मोठ्या स्तरावर आणि सुंदर पद्धतीने आयोजित केलं जातं. काय नेमकं त्याच्यामध्ये हो. आम्ही गेलो त्याच्या आदल्याच दिवशी सुधा मूर्ती यांची मुलाखत त्यांच्या मुलीने जे ऋषी सुनूक यांची जी बायको आहे पत्नी आहे तिने घेतलेली होती. आपल्या आईने आपल्या मुलीने आपल्या आईची मुलाखत घेतलेली होती आणि समोर ऋषी सुनूक बसलेले होते आणि नारायण मूर्ती देखील बसलेले होते. तुम्ही विचार करा की ही जगातली मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला आलेली होती. याचा अर्थ त्या कार्यक्रमाचा दर्जा किती उंच असेल. काय सांगावं त्या मुलीने तर तिने सांगितलं ती तिच्या आईला आम्मा असं म्हणते. आम्मा मी लहानपणापासून मला मिळालेले खाऊचे पैसे तुम्हाला खाऊ करता खर्च करू दिले नाहीत आणि ते कुठेतरी समाजाकरता वापरावेत म्हणून ते मला साचवायला लावलेत आणि तू जो कित्ता आज गिरवलेला आहे तोच कित्ता मी गिरवते आहे आणि ज्याला गरज आहे त्याला मी मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. आणखीन एक तिने गोष्ट सांगितली. आम्हा तू मला पहिल्यापासून पुस्तकांमध्ये ढकलून दिलंस. पुस्तकं वाचण्याची गोडी ही तुझ्यामुळे लागली. जीवनाचा जो काही आनंद आहे जीवनामधचं जे काही सार आहे ते खऱ्या अर्थानं पुस्तकामध्ये असतं आणि म्हणून
तू जसं आम्हाला घडवलेलं आहे तसं मी माझ्या दोन्ही मुलींना घडवते आहे आणि त्यांच्याबरोबरचा संवाद मी साधते आहे. असे विचार मांडणारे प्रवर्तक त्या ठिकाणी बोलवलेले होते. कार्यक्रम कसा, एकाच वेळी 6 मंडपांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर चालू होती. लेक्चर्स नाही, सगळेच परिसंवाद होते. परिसंवाद नाही, सगळ्याच मुलाखती होत्या. सकाळी 10 ते 10:50, 11 ते 11:50, 12 ते 12:50 करेक्ट कार्यक्रम त्या ठोक्याला सुरू होत असे आणि करेक्ट कार्यक्रम त्या ठोक्यालाच संपत असे. म्हणजे फक्त 10 मिनिटाचा ब्रेक होता आणि 248 कार्यक्रमांचे नियोजन 5 दिवसांमध्ये केलेलं होतं. विचार करा तुम्ही, किती संयोजन असेल, किती त्या ठिकाणचं आस्थापना असेल आणि कशा पद्धतीनं ते मॅनेज केलेलं असेल. युक्रेन आणि रशियामधलं चाललेलं युद्ध, याच्यावर त्या ठिकाणाहून माणसं बोलवलेली होती आणि ते युद्ध थांबलं पाहिजे म्हणून युक्रेनचा माणूस दुसरा मुलाखत घेणाऱ्याला ते सांगत होता. एका व्यासपीठावर महात्मा गांधीजींचे नातू आणि त्याच व्यासपीठावर त्यांच्या समवेत टॉलस्टॉयचे नातू अशा दोघांची मुलाखत ठेवलेली होती. किती विचार प्रवर्तक ती भाषणं होती तुम्हाला मी सांगतो. म्हणजे अक्षरशः बसायला जागा नव्हती, सगळेच्या सगळे हाल तुडुंब भरलेले असत आणि कित्येक कार्यक्रमांना मी आणि पोद्दार असे जमिनीवर बसलो होतो पुढे, कारण जागाच नव्हती. तुम्हाला सांगतो, जब वी मेट हा हिंदी सिनेमा ज्याने काढला तो इम्तियाज अली डायरेक्टर हा त्या ठिकाणी आलेला होता. प्रचंड गर्दी होती, शाळेतल्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत. जयपूरमध्ये म्हणजे राजस्थानमधल्या माणसांपासून सगळ्या भारतातून माणसं आलेली होती. एवढंच नव्हे तर जगातल्या अनेक कानाकोपऱ्यातून माणसं आलेली होती. अनेक परदेशी साहित्यिकांचा त्या ठिकाणी सहभाग होता आणि विशेष म्हणजे तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी पाहिलेत आणि त्या दिवसापासून डोक्यामध्ये सारखं चक्र येतं आहे. म्हणजे जरी आम्ही लेखक तुमच्या भेटीला एक चांगले कार्यक्रम करत असू तरी देखील याच्यापेक्षा उत्तमरित्या त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मग असं आपण का करू नये असे विचार सारखे मनामध्ये येत आहेत. तिथे आम्ही संयोजकांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांनी भेटू दिलं नाही. तिथे कुठल्याच बाकीच्या, आता जसं आम्हाला इथे सत्कार वगैरे केला त्या ठिकाणी सत्कार वगैरे काहीच नव्हता. फक्त एक वक्ता येणार, तो पाहुण्यांचा परिचय करून देणार, तो पण 1 मिनिटामध्ये. परिचय झाल्यानंतर पाहुणा येणार, खुर्चीवर बसणार आणि त्याची मुलाखत सुरू होणार. कार्यक्रम संपल्यानंतर एक शेला फक्त त्याला दिला जायचा, तो पण अर्ध्या मिनिटामध्ये. मी विचार करा, ती 50 मिनटं प्रत्येकाला मिळाली पाहिजेत आणि देशभरातून जगभरातून माणसं तिथे आलेली होती आणि त्यांच्या विचारांनी प्रवृत्त असं केलेलं होतं. अतिशय मनावर प्रचंड पकड आणणारं आणि प्रत्येक कार्यक्रम आपण पाहिला पाहिजे असं हवावंसं वाटणारं. पण एकावेळी 6 कार्यक्रम असल्यामुळे आपण एकावेळी एकच कार्यक्रम अटेंड करू शकत होतो. पण सकाळी 10ला सुरू झालेलं संमेलन हे संध्याकाळी 5:50ला संपत होतं. म्हणजे रोज 7 कार्यक्रम, 6 पेंडॉल गुणिले 5 दिवस असा तुम्ही हिशोब करा. आणि एक पेंडॉल असा होता की ज्या ठिकाणी 1500 रुपयाची एंट्री होती, त्या ठिकाणी केवळ व्यावसायिक, ज्याला आपण कमर्शियल म्हणतो, अशा प्रकारचं व्याख्यानं किंवा परिसंवाद किंवा मुलाखती ठेवलेल्या होत्या की ज्याला फक्त कमर्शियल लोकांनाच प्रवेश होता आणि ते त्यांनी फी भरल्यावरच प्रवेश होता. बाकी सगळं ओपन होतं. एक नॉमिनल 100 रुपये फी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची होती. पण भारतातून कुठूनही माणसं कुठल्याही भाषेतली तिथे येऊ शकत होती. मेजर कार्यक्रम हे इंग्रजीमध्ये झाले, थोडेसे कार्यक्रम बोटावर मोजण्यासारखे कार्यक्रम हे हिंदीमध्ये झाले. असं जयपूर फेस्टिवल, जयपूर लिटरेचर फेस्टिवल गेल्या 18 वर्षापासून भरतं आहे. तिथे कोण संयोजक आहे हे सुद्धा माहिती दिली नाही, भेटूसुद्धा दिलं नाही आणि कळूसुद्धा दिलं नाही. त्यांची नावंसुद्धा नव्हती. एकाही राजकारणी माणसाचा फोटो तिथे नव्हता, एकही राजकारणी माणूस उद्घाटनाला नव्हता आणि समारंभाला देखील नव्हता. मी एवढीच विनंती करेन की तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही ते जरूर अटेंड करा. 1-2 मिनटं फक्त मी या विषयावर बोलतो. जिल्हा साहित्यिक मेळावा आपल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे होतो. आता जवळपास याला 55 वर्ष झालेली आहेत. 2004 सालामध्ये बाळासाहेब सराफ, जे पेठे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, माजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, पण ते अध्यक्ष होण्यापूर्वी त्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष झालेले होते.
अनेक रथी महारथी वसंतराव कानेटकर देखील, म्हणजे तात्यासाहेबांच्या प्रेरणेने हा सुरू झालेला मेळावा. पण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज एकदाही त्या साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष नव्हते. अशा या कार्यक्रमाला 2004मध्ये बाळासाहेब सराफ सर अध्यक्ष झालेले होते. आणि अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जे काही सांगितलं होतं त्यावेळेस ते म्हणाले होते की माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण हे आजच्या आपल्यासमोर परवलीचे शब्द झालेले आहेत. 2004 सालची गोष्ट आहे मित्रांनो. माणूस याच्याप्रमाणे बदलत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची स्वतंत्र ओळख समाजाला राहील की नाही यापेक्षा ती त्याला स्वतःला राहील की नाही याची मात्र मला काळजी वाटते. अशावेळी प्रत्येकाच्या पाठीशी भरभक्कम उभं राहण्याची शक्ती म्हणजे आपल्या भाषेमध्ये असलेलं अभिजात वाङ्मय होय. आणि मराठी कादंबरीमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि या सगळ्या साहित्यामध्ये माणसाला झपाटून टाकण्याची शक्ती आहे. आणि म्हणून उपस्थित मित्रांनो, समाज परिवर्तनासाठी, माणसाच्या वैयक्तिक स्वास्थ्यासाठी केवळ भाषेचं अभिजात वाङ्मय हेच अत्यंत मोलाचं आहे, हे मला तुम्हाला कळकळीने सांगावंसं वाटतं. या पार्श्वभूमीवर सराफ सरांनी अनेक दाखले त्याच्यामध्ये दिलेले होते. 1991 सालामध्ये घडलेली घटना मी तुमच्या कानावर घालतो. सर मिनटं झाले की तुम्ही सांगा. 2 मिनिटं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मला एकदा घरी बोलवलं आणि सांगितलं की 1942मध्ये मी विशाखा लिहिलं होतं पहिल्यांदा. त्याला आता पुढच्या वर्षी 50 वर्ष होतील, तर त्याची एक सुवर्णमहोत्सवी आवृत्ती काढावी असं सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे हेमंत टकले असतील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गज म्हात्रे असतील, सारडा असतील, वसंतराव पवार असतील. तर मला म्हणे ही जबाबदारी वसंतराव तुम्ही घ्या. म्हटलं ठीक आहे, मी घेतो म्हटलं. आणि मग मी कामाला लागलो. सुवर्णमहोत्सवी आवृत्ती काढायची होती. आपल्या नाशिकचे आर्टिस्ट धनंजय गोवर्धने यांच्याकडनं त्याचं मुखपृष्ठ करून घेतलं. मुंबईच्या नवनीत प्रकाशनाला मी सांगितलं, कारण माझे संबंध होते. सगळ्या कविता विशाखाचं जैसे थे अतिशय सुंदर कागदावर त्याचं DTP झालं, पुस्तक तयार झालं. आणि ते 1992मध्ये म्हणजे बरोबर 50 वर्ष झाले आणि आम्ही ती सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रकाशित केलेली होती. हेमंतराव टकलेंनी सगळ्या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या प्रत्येकाला, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या आमदारांना त्याच्या प्रती वाटल्या. डॉक्टर वसंतराव पवार हे खासदार होते. ते प्रत घेऊन खास दिल्लीला गेले आणि त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान माननीय नरसिंहराव, ज्यांना मराठीची समज पण होती, जाण पण होती आणि बोलता पण येत होतं, अशांना ती प्रत दिली. आणि त्यांनी पण खूप ते पाहून आनंद व्यक्त केलेला होता. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या त्या विशाखामधल्या गरजा जय जयकार क्रांतीचा याचं गारुड आज देखील मराठी मनावर आहे. तात्यासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये असंच एक 1999 सालामध्ये तात्यांनी मला बोलवलं, कारण मी प्रतिष्ठानचा ट्रस्टी होतो. तात्या बोलले की मी लहान मुलांकरता एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते 5-6 वर्षापासून पुण्याला त्याचं हस्तलिखित दिलं आहे, पण ते काय अजून पुस्तक झालेलं नाही. म्हटलं तात्या ते मागवून घ्या, मी ते काढतो म्हटलं, तुम्ही काहीच काळजी करू नका. ते पुस्तक मागवलं. ते मुलांकरता लिहिलेलं होतं. लहानपणापासून मुलांच्या मनावर मराठी भाषेचा, अक्षरांचा, शब्दांचा संस्कार व्हावा आणि त्यांच्या ओठी ते शब्द यावेत या एका सधेतून ते क ख ग ग अ आई असं पुस्तक लिहिलेलं होतं. ते पुस्तकाचे मूळ प्रत घेतली, हस्तलिखित मुंबईला पाठवली. मी आणि रेखाताई, रेखा भांडारे, रेखाताई म्हणजे, आम्ही ते पुस्तकाचं सगळं काम पूर्ण केलं आणि 6 फेब्रुवारी 1999 रोजी त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईला केला. मंगेश पाडगावकर त्याला होते, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि त्या दिवशी 700-750 प्रती त्या पुस्तकाच्या विकल्या गेल्या होत्या. तात्यासाहेब त्याच्यानंतर 3च दिवसांनी म्हणजे 10 मार्चला गेले. 6 मार्चला कार्यक्रम झाला आणि 10 मार्चला तात्यासाहेब गेले. तात्यांनी मुलांकरता एक खूप छान कविता त्याच्यामध्ये लिहिलेली होती, जी माझ्या आतमध्ये घुसून गेली. ती आपल्या आईवर होती. त्या कवितेच्या 4च ओळी आहेत. त्या कवितेच्या 4च ओळी आहे. हा माझा मित्र, त्याचं नाव चंदू. हा माझा मित्र, त्याचं नाव चंदू. ही माझी बहीण, तिचं नाव इंदू.
हा माझा भाऊ, त्याचं नाव भाई, ही माझी आई, जिला नावच नाही. असं सुंदर वाङ्मय आणि तो सहवास मला लाभला. माझ्या आयुष्याची मोठी सगळ्यात श्रीमंती ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा सहवास होता. आम्ही 1977-78 सालापासून प्रदर्शनं लावतो. 1998पर्यंत तात्यासाहेब प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येत होते आणि त्यांच्या शुभास्तेच आम्ही करायचो. 98चं जेव्हा प्रदर्शन झालं, तात्यांना चालता येत नव्हतं म्हणून पायऱ्या चढता येत नव्हत्या. मी मांडवामध्येच त्यांना बसवलं होतं आणि मला बोलले, वसंत, मी व्यासपीठ संन्यास खूप वर्षांपासून घेतला, पण मी तुला नाही म्हणू शकलो नाही, कारण तू रसिकांपर्यंत पुस्तकं पोहोचवतो म्हणून. पुस्तकाचं महत्त्व किती आहे बघा, तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आपण पुस्तकांमध्ये राहिलं पाहिजे. जीवनाचं सगळं सारच पुस्तकामध्ये आहे. सुखदुःख आनंदाचा मागच्या शनिवारचं जर तुम्ही पाहिलं असेल तर दुःख याच्यावर एक लेख आलेला होता. जीवनामध्ये दुःख आहेच, आनंदाबरोबर दुःख दिलेलंच आहे. त्याच्या आधीच्या शनिवारी जर तुम्ही लेख पाहिला असेल तर कॅन्सर दिन होता म्हणून आपल्या वंदनाताईंनी लेख लिहिलेला होता कॅन्सरवर. अप्रतिम लेख होता. अशा अनेक घटना या नाशिकच्या अनेक संस्थांनी नाशिकचं वाङ्मय हे समृद्ध केलेलं आहे. नाशिकचं साहित्यिक जीवन, नाशिकचं सांस्कृतिक जीवन, मग ते सार्वजनिक वाचनालय असो, कुसुमाग्रज प्रतिष्ठान असो, अगदी सुभाष सार्वजनिक वाचनालय, ज्याच्यावर म्हणजे जे शिंदे गुरुजींनी सुरू केलं, ज्यांच्यावर साने गुरुजींचा पगडा होता, त्या गुरुजींच्या स्मरणार्थ त्यांनी साने गुरुजी कथामाला सुरू केलेली होती. ज्या कथामालेमध्ये मी 44 वर्षापूर्वी मी जपानला गेलो होतो 80मध्ये, म्हणून मी मला तिथे व्याख्यानाला बोलवलेलं होतं. अशा अनेक घटना या सांस्कृतिक जीवनामध्ये आहेत, साहित्यिक जीवनामध्ये आहे. अनेक संस्थांचा, मग त्या शैक्षणिक संस्था असतील, मराठा विद्याप्रसारक समाज असेल, गोखले एज्युकेशन असेल, आदिवासी सेवा समिती असेल, की डांग सेवा मंडळ असेल, किंवा साने गुरुजी संस्था असेल, अशा अनेक संस्थांचा सहभाग राहिला, अनेक वाचनालयांचा सहभाग राहिला. आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून अगदी आत्ता लेटेस्ट पुस्तक नात्यांचं सर्व्हिसिंग लिहिलेल्या विश्वास ठाकूरांपर्यंत असेल आणि आपल्या सर्वांचा असेल, असा या इतिहासामध्ये आणि सध्याच्या वर्तमानामध्ये सहभाग आहे. कधीतरी वेळ मिळाल्यावर खूप बोलण्यासारखं आहे. तुर्तास मी रजा घेतो. धन्यवाद.